तेव्हा आमच्या डोक्यात काय आला की जालना नीड्स अ आयडेंटिटी शिफ्ट. जालनाची जी ओळख आहे ते जालनाची ओळख चांगली गोष्टी सोबत असावी. म्हणजे जेव्हा जालना आपल्या डोक्यात येतो तेव्हा त्याच्यासोबत काय गोष्टी येतात, त्याच्यामध्ये सकारात्मक बाबीचा समावेश असावा आणि पॉझिटिव्ह स्ट्रेंथचा समावेश असावा. आणि फक्त महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, पण जागतिक स्तरावर जालनाचं नाव उंचावण्यासाठी आजचा कार्यक्रम रायझिंग जालना आम्ही उभा केलेला आहे. रायझिंग जालनामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग गरजेचा आहे. हे एक प्रशासन करत आहे असं नाही, याच्यामध्ये खूप मोठा सहभाग मॅडम आहे, जे आहे आपली सिव्हिल सोसायटी, आपले जे NGOज आहे, जे CSRs आहे. मी आपल्याला मॅडम आवर्जून सांगू इच्छिते की आपल्याकडे एवढी सुंदर सिव्हिल सोसायटी आणि NGOज आणि त्याच्याबद्दल मला अभिमान वाटतात. आपल्याकडे रोटरी क्लब, समस्त महाजन, जालना फर्स्ट अशी एवढी छान छान ऑर्गनायझेशन्स आणि खूप चांगलं काम करतात. वॉटर कन्झर्वेशन असो किंवा मेडिकल फील्ड असो, प्रत्येक गोष्टीमध्ये ते अग्रेसर आहे आणि आपल्याला सहकार्य करतात. आणि आजचा कार्यक्रम उभा करण्यासाठी सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान आहे. आज मी माझा प्रस्ताविक इथे संपवते, पण बोलण्याच्या अगोदर फक्त एवढीच विनंती करू इच्छिते आपल्या सगळ्यांना की जालनाची ओळख म्हणजे आपलीच ओळख असते. जसं आपण आपली कुटुंबाची ओळख आपली ओळख असते, आपली मुलगा आपल्या वडिलांची ओळख आपली ओळख असते, तसेच जालनाची जे काही ओळख होणार आहे ते आपलीच ओळख आहे असं समजून चांगली गोष्टी जास्तीत जास्त आपण जालनामध्ये करूया, घडूया. नकारात्मक खूप जास्त व्हायरल होतात, लगेच व्हायरल होतात, प्रतिसाद भेटतात, पण त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट नाही आहे, विकास नाही आहे. विकास आहे सकारात्मक गोष्टीमध्ये, आणि सकारात्मक गोष्टी करण्यासाठी संवाद करणे, मार्ग काढणे, त्याच्यासाठी आम्ही सगळे तयार आहोत. ते हे बोलून मी परत आपल्याला सगळ्यांना आजच्या दिवसाची, जालना दिवसाची शुभेच्छा देते. माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.